नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती अनिल अनंतवार प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण खास उपवासाकरिता ड्रायफ्रूटचे लाडू पाहणार आहोत। त्याची रेसिपी पाहूया। यामध्ये अर्धा किलो बिया नसलेले पेंडखजूर, 1 पाव शेंगदाणे, 50 ग्रॅम टरबूजच्या बिया, 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, अर्धा पाव काजू, अर्धा पाव बदाम, अर्धा पाव अंजीर, अर्धा पाव अक्रोड, अर्धा चमचा वेलची पूड हे सर्व साहित्य घेतलेले आहे आणि 1 वाटी तीळ घेतलेले आहे। उपवास असेल तर तीळ टाकायची नाही। इथे मी जी पेंडखजूर वापरलेले आहे ते सीडलेस आहेत। अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये 1 वाटी तीळ वापरलेले आहे। ज्यांना उपवास आहे त्यांनी तीळ वापरायची नाही आणि या पेंडखजूर मधल्या सर्व बिया आहे की नाही ते एकदा पाहून घ्यायचे। सीडलेस असेल तरी कधी कधी त्यामध्ये बिया राहतात। कढई घ्यायची, त्यामध्ये 2 वाटी म्हणजेच 1 पाव शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे चांगले लालसर भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजल्यानंतर याला प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे। यामध्ये 1 वाटी तीळ सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। ज्यांना उपवास आहे त्यांनी तीळ वापरायची नाही। एरवी तुम्ही तिळाचा वापर करू शकता। तीळ चांगले भाजल्यानंतर तडतडल्यानंतर याला सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत। तीळ भाजलेली आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। यामध्ये भोपळ्याच्या बिया सुद्धा 50 ग्रॅम घेतलेल्या आहेत। त्या थोड्याशा गरम करून घेऊया म्हणजे चांगले क्रिस्पी होतील। या बिया तुम्ही लाडूमध्ये अशाच टाकू शकता किंवा मिक्सरमधून एकदा फिरून सुद्धा याचा वापर करू शकता। टरबूजच्या बिया 50 ग्रॅम घेतलेल्या आहे। कढईमध्ये चांगले गरम करून घ्यायचे, त्यामुळे हे बिया छान कडक लागतील आणि क्रिस्पी बनतील। बिया थोड्याशा गरम करून घेतलेल्या आहे। याला प्लेटमध्ये काढून घेऊया। अर्धा पाव अंजीर सुद्धा घेतलेले आहे। या अंजीरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। अडकित्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा याचे छोटे छोटे तुकडे करून प्लेटमध्ये काढून घेऊया। सर्व अंजीरचे छोटे तुकडे करून घेऊया। इकडे शेंगदाणे जे भाजून घेतले त्याचे थंड झाल्यानंतर साल काढून घेऊ किंवा तुम्ही तसाच मिक्सरमधून फिरून घेऊ शकता। तीळ सुद्धा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक फिरून घेऊया आणि तिळाची पूड बाजूला ठेवू। उपवास जर असेल तर तिळाची पूड वापरायची नाही, ही एक महत्त्वाची टीप आहे। पौष महिन्यात तिळाची पूड वापरली जाते, त्यामुळे तेव्हा तुम्ही उपवासाला टाकू शकता। शेंगदाणे थंड झाले, त्याची साल काढून मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेले ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मिक्सरच्या पॉटमध्ये काजू, बदाम, अक्रोड हे सर्व बारीक करून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया। आता जे तुकडे करून घेतलेले अंजीर आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये थोडीशी शेंगदाण्याची पूड टाकायची आणि तुकडे करून घेतलेले अंजीर टाकायचे आणि पुन्हा त्यावरून थोडीशी काजू बदामची पूड किंवा शेंगदाण्याची पूड टाकायची आणि सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचे। याचप्रमाणे आपण जी शेंगदाण्याची आणि काजू बदामची पूड घेतलेली आहे ती पूड सुरुवातीला टाकायची आणि त्यामध्ये पेंडखजूर टाकायचे। नुसतेच पेंडखजूर जर मिक्सरच्या पॉटमधून काढले तर ते चिकट होऊन जातील आणि निघणार नाही। त्यामुळे शेंगदाण्याची पूड किंवा काजूची पूड सुरुवातीला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून पेंडखजूर त्यावर टाकून पुन्हा पूड टाकून मिक्सर चालू बंद करत हे मिश्रण बारीक करून घ्यायचे। एकसारखं फिरवायचं नाही, नाहीतर चिकट होते। पुन्हा काजू बदामची पूड टाकलेली आहे, पुन्हा अंजीरचे तुकडे आणि पेंडखजूरचे तुकडे टाकून पुन्हा त्यावर पूड टाकून हे मिश्रण चालू बंद करत मिक्सरमधून फिरून घेतलेले। या ज्या बिया आहे भोपळ्याच्या त्या मिक्सरमधून अगदी एक बटन एकदा फिरून काढून घेऊ शकता किंवा तशा सुद्धा वापरू शकता। अक्रोड सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। सर्व मिश्रण एकजीव करून मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे। यामध्ये आपण ज्या टरबूजच्या बिया आहे त्या आवश्यकतेनुसार टाकून घ्यायच्या आहे। या बिया आपण थोड्याशा कढईमध्ये नुसत्याच परतून घेतल्या होत्या। यामध्ये विलायचीची पूड टाकून घ्यायची आवडीप्रमाणे। मी अर्धा चमचा विलायचीची पूड टाकलेली आहे। सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर उपवास नसेल तर यामध्ये आपण जे 1 वाटी तीळ भाजून घेतले त्याची पूड सुद्धा यामध्ये टाकू शकता। जर उपवास असेल तर तिळाची पूड स्किप करावी आणि सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर याचे हव्या त्या आकारामध्ये लाडू वळून घ्यायचे आहेत। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर मी यामध्ये टरबूजच्या बिया टाकलेल्या आहे। आपण ज्या भोपळ्याच्या बिया घेतल्या त्या जर तुम्हाला उपवासाला जमत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि एरवी वापरत असेल तर थोड्याशा गरम करून मग यामध्ये टाकून घेऊ शकता किंवा मिक्सरमधून एकदा बारीक फिरवून मग त्या भोपळ्याच्या बिया तुम्ही यामध्ये टाकू शकता। सर्व लाडू वळून घेतलेले आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता।
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी जाणून घेण्यासाठी प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.